पुढच्या 2-4 दिवसात सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि ज्या एका वर्षात ज्या पद्धतीने झपाटल्यासारखं तुम्ही काम करायचा प्रयत्न करताय, जर याचं रिपोर्ट कार्ड करायचं झालं तर आता केलेलं वर्षभरातलं काम आणि पुढच्या वर्षभराचं काय, कारण मध्यंतरी मी पाहिलं की मध्यंतरी आमदार तुमचे असलेले मंत्री तर त्यांचं प्रगती पुस्तक तुम्ही बहुतेक करायला घेतलंय, त्यांना टास्क हे केले, त्याची सिस्टीम लावून दिली. ही सिस्टीम आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हती आणि त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ते म्हणजे उतराई आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला लागतं. नेमकी ही फ्रेमवर्क काय आहे आणि पुढचं प्लॅनिंग कसं असणार? एका शब्दात सांगायचं झालं ना तर मी संपूर्ण सिस्टीम मध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करतोय. उत्तरदायित्व असलं पाहिजे. भगवान भरोसे काम चाललंय, चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचे तुमचे की रिझल्ट एरियाज हे पक्के असले पाहिजे आणि तुमचं मूल्यमापन केलं पाहिजे की तुम्हाला जे टास्क दिले त्यातलं तुम्ही किती अचीव केलं. जसं आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम, मग 150 दिवसाचा प्रोग्राम, हा प्रत्येक प्रोग्राम ऑब्जेक्टिव्हली विभागाच्या कामाचं असेसमेंट करणार आहे, त्यांचं रेटिंग करणार आहे. त्यामुळे डायनामिकली ते रेटिंग पाहिल्यानंतर विभागालाच वाटतं अरे बापरे आपण मागे चाललो आहोत, हे सगळ्या जगालाच कळतंय. त्यामुळे ते अत्यंत वेगाने काम करतात. पहिल्यांदा ही अकाउंटेबिलिटी मी आणलेली आहे की चांगल्याला चांगलं म्हणावं लागेल आणि वाईटाला लोकांना दाखवावं लागेल की बाबा हे वाईट आहे, हे चुकलं आहे किंवा हे योग्य प्रकारे करत नाही आहेत. आता माझ्या सिस्टीम्स ज्या आहेत ते या वर्षभरात जवळपास बसत आलेले आहेत. पुढचं वर्ष ॲक्शन्स आहे. मोठ्या प्रमाणात जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती कामं वेगाने पूर्णत्वाकडे न्यायची हा माझा प्रयत्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.